सामन्याला करत आहोत आपण सुरुवात. गावदेवी 40+ त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल संघ जय 11. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि निहाल. पहिल्या ओव्हरसाठी सचिन चिकनकर झालाय तयार, स्ट्रायकर बॉलर, आणि त्याच्या समोर निहाल मात्रे. पहिलाच बॉल फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला गेलाय सचिन मात्रेच्या अगदी समोरून. बॉल चालाय कव्हर्सला. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस वरती चौकार दाखवत असताना सुंदर सुरुवात निहाल मात्रेची. फुल टॉस बॉल होता, समोर कुठेही खेळू शकले असते, परंतु ही फेवरेट जागा आपल्यासाठी बेनिफिट देऊन जाईल. फेवरेट जागा अर्थातच हा स्ट्रॉंग झोन आहे. निहाल मात्रे समोर लॉंग ऑफला कव्हर्सला जास्त खेळत असतो. ऑफसमवरचे बॉल त्या अनुमानाने त्यांनी फुलटॉस बॉलवरती फक्त बॅट क्रॉस गेली. समोर लॉफ करत असताना आपण त्याचा पहिला चौकार पाहिलाय. प्रत्येक मॅचमध्ये ना निहाल मात्रे खूप चांगला खेळलाय, कारण पहिल्या मॅचमध्ये त्याच्या 34 धावा तुम्ही पाहिल्या. आता या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती सुंदर त्याने अटॅक केलाय सचिन चिकनकरच्या विरोधात. मागे खेळलाय, बॉलची मिरिट परफेक्टली ओळखली गेली. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. जगदीश मात्रे सर त्यांच्या डोक्यावरून चेंडू क्रॉस होत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर चौकार. त्या ठिकाणी होते, कारण मिडॉनला जगदीश मात्रे सर या ठिकाणी करतात फिल्डिंग. ॲडव्होकेट आहेत. ॲडव्होकेट ही पदवी सुद्धा त्यांनी उचलली गेली आणि सुयश क्लासचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. राऊंड द विकेटने समोर इनसाइड आउट बॉल हवेमध्ये. रवी वळतो त्या ठिकाणी, झेलला पूर्ण करायची होती परंतु आधी थोडेसे थांबले. त्याचाच कदाचित बेनिफिट मिळाला असेल. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये कॅच पकडणं महत्त्वाचं असतं, कारण डीपमध्ये तुम्ही फिल्डिंग करता आणि डीपमध्ये त्याच फिल्डरला आपण बघत असतो ज्या फिल्डरकडे चपलाई असते, जो चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो. परंतु रवीची चुकी आजच्या दिवसामधले ही भरपूर महत्त्वाची तुम्हाला पाहायला मिळेल, कारण रवीकडनं पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशाच चुका झाल्या होत्या. परंतु ही चुकी आता मागणी ठरेल का? निहाल सारख्या घातक फलंदाजाची कॅच ट्रेन ड्रॉप केली आहे. राऊंड द विकेटने कट करण्याचा प्रयत्न. समोर बॉल आलाय बॉल फिल्डरच्या हातामध्ये. या बॉलवरती मिळती सिंगल. सध्या तरी आता फील्ड पोझिशन सजवली जाईल, चेंज केली जाईल, कारण डावखोरे आताचा बॅटर आता आलाय समोर. सचिन चिकनकरला ही माहिती आहे की आक्रमकता ही त्याची ओळख. निखिल मात्रे, निहाल मात्रे हे दोघे बंधुराज टीममध्ये आहेत. म्हटलं गेलं तर त्यांच्या समोर आपल्याला कोणत्या प्रकारच्या चुका करणं आता इथून न परवडणार आहेत. पहिली कॅच जी ड्रॉप झाली आहे ना, खरं तर अशा फलंदाजाची जो फलंदाज नेहमी पॉवर प्लेमध्ये जास्त धावा बनवत असतो. परंतु आता सध्या तरी निखिल मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 11. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 11 धावा, ज्याच्यामध्ये 2 चौकाराचा समावेश, एक दुहेरी, एक सिंगल बनली गेली आहे. नेक्स्ट मॅच देवांश सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात BBC 11. सो इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही या टॉस करण्यासाठी. ताकदीचा वापर, प्रॉपर कनेक्टिव्हिटी, टक चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल लॉंग ऑनच्या पार, षटकार. प्रॉपर कनेक्टिव्हिटी होती. बॅट अँड बॉलचा जेव्हा कनेक्शन झाला तेव्हा एक साऊंड होता, टक. तेव्हाच कळालं गेलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावा लागेल. समोर टाकला होता. सचिन चिकनकरसाठी राऊंड द विकेटने बॉलिंग त्याची नेहमी त्याला ॲडव्हान्टेज देणारी राहिली, परंतु या बॉलवरती प्रत्युत्तर होतं निखिल मात्रेकडे. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने खेळत असताना लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू पाठवला गेला आणि षटकाराने त्याने आपला अकाउंट ओपन केले. शेवटचा बॉल स्वीप केला गेलाय. पॉवर प्ले, आणि पॉवर प्ले मध्ये सुंदर बॅटिंग दोघे बंधुराज करत असताना या 2 बॉलवरती मोठे 2 फटके आले. त्याच्या अगोदर निहालने चांगली सुरुवात केली. अशा प्रकारे ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा बनवताना पुढे सरकतोय म्हणजे जय 11. धन्यवाद मनोज मात्रे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर त्यांनी हेल्प पुरस्कृत केले. आम्ही 3 समालोचक आणि 3 समालोचकांचा विचार करून त्याने आम्हाला जे हेल्प दिलं, आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. विकी असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते, आणि ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. नेहमी माणुसकी जोपासत राहा, माणुसकीने वागत राहा. तुम्ही स्वतः हसा आणि दुसऱ्याला हसवा, कारण लाफिंग इज अ गुड मेडिसिन ऑफ हेल्थ,
असणे तुमच्या शरीरासाठी लाभदायक असतं. चला आता फिल्डिंग ट्रॅप लवकर रजा. 40+ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये फक्त तुम्हाला जास्त आम्हाला वॉर्निंग करावी लागली. त्याच्यामुळे तुमची जी फिल्डिंग पोझिशन आहे ती लवकरात लवकर सजवा, जेणेकरून आजचा शेड्यूल आहे मिनिमम आज आपल्याला 10 मॅचेस तरी कव्हर करायचे आहेत. 21 जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 21 आलात कंट्रोल करावे लागतील. जयेंद्रकडे ती क्षमता आहे, कारण तो एक फिरकी बॉलर आहे. फिरकी बॉलर म्हटले गेले तर नेहमी कमबॅकीची बॉलिंग प्रत्येक फिरकी बॉलरची राहते. परंतु आता समोर नियाल मात्र ज्याची कॅच ड्रॉप झाली आहे या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या 21. अनिल त्या ठिकाणी शॉटमध्ये थर्डमॅनला, पप्पू फाईन लेगला, शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. जगदीश मात्रे शॉट मिड विकेटला. पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला टर्न केला गेलाय ताकदीच्या वापराने. टप्पा पडलाय आणि बॉल गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर की डिरेक्टली गेलाय ते आपल्याला पाहावं लागेल. अंपायर, मेन अंपायर आमच्याकडे इशारा तरी द्या, षटकार आहे की चौकार आहे. आम्ही आमच्या मनाने बोलू शकत नाही. चौकार आलाय. सो 4 धावा टीमच्या टोटल मध्ये होतील ऍड. टप्पा पडला, अनुमान चुकला, अपील केली जाते आणि या सिट इज आउट. अगदी मधल्या स्टिक वरती अगदी टू क्रशर होता, परफेक्टली प्लम्प. फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर. ही क्षमता होती जयेंद्रकडे आणि ती क्षमता त्यांनी सिद्ध केली नियाल मात्रे समोर. नियाल मात्रे बाद पहिल्या विकेटचं पत लागणारा झटका पहिला जय 11ला. नियाल मात्रेला ही माहिती होती की परफेक्टली मिडल स्टिकवरती इम्पॅक्ट पडतो, त्याच्यामुळे त्यांनी अंपायर्सकडे बघितलंच नाही. त्या अनुमानाने आपण ही विकेट बघितली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश मात्रे. विनंती करेन की वारंवार प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक बॉल नंतर टीम कॉन्फरन्स मीटिंग आता भरू नका, कारण आधीच वेळ आपल्याला झालाय, जास्त वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये. योगेश मात्रे गेल्यात नवीन बॅट्समन. नियाल बाद झाल्यानंतर ओव्हर द विकेटने फिरवली गेली बोट, परंतु कट केला गेला चेंडूला. डीपमध्ये फिल्डर आहे, टिपिश पॉईंट पर्यंत पोहोचलाय, प्रवास त्याने केलाय, परंतु चुकी झाली आणि ती चुकी रूपांतर करेल म्हणजे चौकाराने म्हणजे चौकार या बॉलवरती येत असताना योगेश मात्रेचा. एक काल या खेळाडूंनी हे गाजवलाय, कारण बाबूशेठ स्मृती चषक जेव्हा जेव्हा असायचा तेव्हा याच खेळाडूंनी एक काल गावाला रिप्रेझेंट केलं. भाल गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणणारे हे जुने चेहरे आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. कमी गतीचा बॉल, धीम्या गतीचा, लाईन ओळखली गेली, रीड केली लाईन आणि अगदी समोर क्रॉस बॅट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा हा दुसरा चौकार बाय योगेश मात्रे. टीमची धावसंख्या 33. थोडासा थांबला, आता संभ्रम होता की बॉल स्लो येईल, पुढे येईल की कोणत्या पद्धतीने येईल, परंतु आता अनुमान लावणं थोडंसं चुकलं. परंतु योगेश मात्रेने जे काम केलंय ते त्याच्या टीमसाठी त्याने चांगलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, धावपलक वाढलं. नियाल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रफुल्ल भोईर चालला होता, परंतु नव्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे नियाल मात्रेने लगेच इशारा केला की पप्पू मात्रेला मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि ही मेंटॅलिटी चांगली आहे, कारण प्रत्येक मॅचमध्ये आपणच पुढे जातो, आपले खेळाडू काहीशे मागे असतात, त्यांनाही संधी मिळावी. आम्ही मागच्या मॅचमध्ये तेच अनाऊन्स केली होती की नवीन नवीन चेहरे प्रत्येक मॅचमध्ये पुढे आले पाहिजेत आणि एक्झॅक्टली नियाल मात्रेने तेच केलं. आता योगेश मात्रेला मैदानाच्या आतमध्ये दाखल करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिले. 40+ संघ 15 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलाय. 3 ओव्हर जर 15 मिनिटांमध्ये फेकले नाहीत तर तुमचा आउटफील्ड मधला फिल्डर इनफिल्ड मधला मध्ये आम्ही आणू. फुल्लर लेन बॉल होता, बॉल मागे चाललाय, फील्ड केला गेला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही मागे होते अनिल चिकनकर, त्यांनी अडवला गेला हा बॉल. या बॉलवरती मिळते सिंगल. अशा प्रकारे आपण जर हे षटक बघितलं तर दुसरं प्रोडक्टिव्ह थोडंसं कमी राहिलं.
खेळाडू कक्षामध्ये असलेले प्रेक्षक मॅच बॉल खाली गेलायत, सो मॅच बॉल तो द्या. विश्वनाथ म्हात्रे, तिथे बॉल गेलाय तो कृपया करून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फेका. तर क्रिकेट प्रेमी आहेत विश्वनाथ म्हात्रे, अर्थातच सर्वांचे लाडके बुवा हे मॅचचा आनंद घेत होते. बुवा चालले कुठे? भूक लागली का? त्यांचा सुपुत्र समवेत ते या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आले होते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. बिंदास म्हात्रे या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आले होते. जयवंत चिकनकर या मॅचचा आनंद, आणि त्यांनी चर्चा केली की एखाद्या संघामध्ये एखादा खेळाडू जर नसेल तर मला इन करू शकता, परंतु ऑलरेडी आम्हाला चान्स नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावा जर पाहिला तर 35. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय गणेश म्हात्रे, ज्याला देत ओव्हरमध्ये तुम्ही बघितलं, परंतु तो आता थोडासा लवकर आलाय. राऊंड द विकेट. निखिल समोर हा बॉल अगदी ऑप्शनवरून थोडासा वळवला जाणारा चेंडू थोडासा क्रिटिकल टच राहिला. लेफ्ट हँड बॉलरच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा स्पिन करताना, म्हणजे बॉलला फिरवताना, तेव्हा त्याला ऑप्शनवरती लेन टाकणं ही तुमची सगळ्यात मोठी महत्वाची बाजू असते. कारण लेग स्टंपवरती बॉल टाकले ना तर लेफ्टी बॅटर हे ऑन साईडला खेळत असतात, त्याच्यामुळे ऑप्शनवरती हा बॉल टाकला. यावेळेला उचलला गेलाय बॉल हवेमध्ये. चर्चा सुरू होती की ऑप्शनवरती बॉल टाकल्यावर क्रिटिकल्टीज येतात, परंतु द्विधा मनस्थिती. या सेटअप माइंडने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळू शकत नाही की तो कॅच पकडेल, तुम्ही पुढे आलात तर तुम्ही कॉल द्या. क्रिकेटमध्ये कन्व्हर्शन खूप महत्वाचं असतं, कारण कॅपिटल सी क्रिकेटमधलं ते सगळ्यात महत्वाचं असतं कन्व्हर्शन. तुम्हाला संवाद करावा लागतो. इथे संवाद झाला नाही, कॅच ड्रॉप झाली. तिथे मिळाला धावा 2. असं म्हणू शकतो की निखिल म्हात्रेला मिळालेलं हे सोपं जीवनदानच. 2 धावेने टीमची धावसंख्या आता पुढे 37. फुल टॉस बॉल ऑन साइडला. आता नामी संधी आली आहे. बॉल हवेमध्ये, कॉन्सन्ट्रेशन रवी म्हात्रेचं, सोडणार नाही कॅच, आणि इथनं परत लेफ्टी अटॅकर बॅट्समन निखिल म्हात्रे मैदानाच्या बाहेर इथनं येत असताना लागणारा हा झटका नंबर 2. या क्रीडांगणाचं खरं तर आता रूपडच बदलणार. मनोज म्हात्रे ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी शब्द दिलाय, परंतु अजून एक शब्द पूर्ण करतील तर आपल्या भालगावाच्या सर्व यंगस्टर्सचा फिटनेसही चांगला राहील. कारण कित्येक वर्ष झाले आपल्या भालगावातली जी व्यायामशाला आहे ना, जिम आहे ना, ती पावसाळा आल्यानंतर तिच्यातनं पाणी भरपूर पडतो आणि आपल्या यंगस्टरांना तिथे व्यायाम करण्यासाठी मिळतही नाही. त्याच्यामुळे जर त्या व्यायाम शाळेचा सुद्धा जर जो डेव्हलपिंग करण्याचा काम आहे तो जर झाला तर आपले यंगस्टर बाहेर जाऊच शकत नाही जिम करण्यासाठी. राऊंड द विकेट उचलला गेलाय. प्रफुल्ल भुईर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु जयेंद्र थोडेसे पुढे आले. बॉल फील्ड करावा लागेल रवीला. या सध्या तरी इनिंग मध्ये ना 40+ संघ भरपूर मिस्टेक करतोय. कारण एक मिस्टेक तुम्हाला किती मागणी ठरते माहितीये. नियालची कॅच ड्रॉप झाली, जरूर तो महागडा ठरला असता, त्यांनी महागडे ठरवलं असतं, परंतु नियाल मात्रे 2 चौकाराच्या साह्याने पुढे गेला. निखिल म्हात्रेची कॅच ड्रॉप झाली होती, त्याच्यानंतर ती कॅच पकडली रवीने. ही महत्वाची कॅच होती. आणि प्रफुल्ल भोईर असा बॅट्समन आहे ना की जो ज्याला सेट होण्याची गरज लागत नाही, तो ऑलरेडी डगआउट बद्दल सेट होऊन आलेला असतो. राऊंड द विकेटने चर्चा चालू होती की सेट बॅट्समन त्याला होण्याची गरज नाही. सचिन चिकनकर आहेत, फेकला गेला नॉन स्ट्रायकर एंडवरती बॉल, परंतु बॉल आला जरूर. योगेश म्हात्रेची रनिंग पहा. योगेश म्हात्रे तुम्हाला थोडासा देयष्टी भक्कम असलेला खेळाडू पाहायला मिळेल, परंतु तो एवढ्या वेगाने का पळतो त्याच्या मागचं एकमेव कारण तुम्ही त्याला 8 वाजता पहा. 8 वाजता निवाली नाका इथे तो वॉकिंग चालत असतो, वॉकिंग जात असतो. म्हणजे त्याला कदाचित तो फिटनेस जपण्यासाठी त्याला हा बेनिफिट मिळत असेल. जरूर त्याच्या हातामध्ये मोबाईल, कानामध्ये हेडफोन तुम्ही नेहमी पाहाल, परंतु तो वॉकिंग म्हणजे त्याच्या फिटनेसवरती तो जास्त लक्ष ठेवतो. राऊंड द विकेट. प्रफुलसाठी हा बॉल फुल्लर लेनचा खोदून काढण्यास अपयशी थोडा आला. अशा प्रकारे गणेश म्हात्रे यांचा इशारा आमच्यापर्यंत अखेरकार पोहोचला जातोय की 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना स्थिती खूप चांगली आहे. कारण 41 धावा 3 ओव्हरमध्ये म्हटलं गेलं तर 4 ओव्हरचा हा खेळ पाहिला तर सक्सेसफुल खेळ आपण 41 4 ओव्हरमध्ये धावा म्हणत असतो, परंतु ते 3 ओव्हरमध्येच या धावा बनवल्या गेल्यात आणि गडी फक्त गमावल्या गेल्यात, ते म्हणजेच 2. आपण चर्चा करत तर
करत होतो. चला जास्त वेळ नको. अनिल चिकनकर आता याला यूज केला जातोय. कदाचित सिनियर रवी आता अनुपस्थित आहेत, त्याच्यामुळे स्ट्रायकर बॉलर तुम्ही पाहिलं सचिन चिकनकर, त्याच्यानंतर आपण पाहिलं पप्पू याने बॉलिंग केली. गणेश याची आता नुकतीच बॉलिंग संपन्न झाली आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय अनिल चिकनकर. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. 40+ माध्यमात जास्त भालगावातून यॉर्कर बॉल कोण टाकत असेल तर तो अनिल चिकनकर. परंतु कधी कधी त्याचा हातावरचा कंट्रोलही कधी कधी सुटतो. परंतु आता या मॅच मध्ये यंगस्टरच्या समोर त्याची कशा प्रकारे बॉलिंग असेल. योगेश मात्रे आहेत स्ट्रायकर एंड वरती. मुख्य मंच थोडासा आवाज कमी. राऊंड द विकेट. योगेश मात्रेसाठी हा बॉल खेळण्यासाठी थोडासा काही होणार पुढे आला. थोडासा अडथळा जरूर होता परंतु क्रॉस बॅट करत असताना हुकचा फटका देऊन जाईल धावा 4 चौकार. त्या ठिकाणी प्रेक्षक कक्षामध्ये जर प्रेक्षक असतील तर कृपया करून तो बॉल गेलाय तो लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आणा. राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल. नोचा इशारा अंपायरचा जरूर आलाय परंतु नो बॉल नाहीये. स्क्वेअर लेगच्या अंपायर सांगतात की जास्त कमरेच्या वरती नव्हता. 2 बॉल तिथे गेलेले आहेत. ज्या प्रेक्षक कक्षामध्ये वडापाव कॅन्टीन आहे त्या प्रेक्षक कक्षामध्ये काहीशे प्रेक्षक किंवा खेळाडू असतील तर तो बॉल आला. मॅच बॉल आला. ज्यांना वडापावची चव मित्रांनो चाकायची असेल तर गणेश मडवी यांचा वडापावचा त्या ठिकाणी स्टॉल आहे. फ्री नाहीये. तुम्ही शुल्क देऊन त्या ठिकाणी वडापावची चव आखू शकता आणि फ्री पाहिजे तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नारळ आहे फोडून खाऊ शकता. राऊंड द विकेट. शफल होऊन आडव्या बॅटने सुंदर फटका. प्रॉपर टायमिंग झालंय का पाहावं लागेल. फिल्डर होते त्या ठिकाणी परंतु बॉल त्यांना भेदून बॉर्डर लाईनच्या बाहेर. यूज इट मॅसिव्ह सिक्सर. अपा ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेटने ताकदीचा प्रॉपर वापर पुरेपूर लेनचा फायदा उचलला गेला. खरं तर तिथे फिल्डर नव्हता प्रेक्षक होता. त्या प्रेक्षकाच्या हातालाही चाटून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय. जिथे षटकाराने टीम 57 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये आहेत. 57 ऑन बोर्ड. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात. 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके आलात योगेशच्या बॅटमधून. साईड चेंज केली ऑन साईडला. पुन्हा एकदा बॉडीवरती आला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा कदाचित कॅच तिथे ड्रॉप झाली आहे का. कॅच ड्रॉप झाली असावी. त्या वेळेला आपण पाहूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय. 2 धावा तर जरूर मिळतात. कॅच ड्रॉप झाली. 2 धावा मिळाल्यात. या 2 धाब्याने टीम आता पुढे सरकत असताना 59 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा आणि आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर. रिव्हर्स अटेम्प्ट गेला. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला असेल ना तरी योगेश मात्रेला डगआउट काहीच बोलणारच नाहीये. कारण आतापर्यंतच्या खेळीमध्ये ना योगेश मात्रेच्या बॅटमधून 26 धावा इंडिव्हिज्युअल आल्यात आणि तेही मोठ्या फटक्याने. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल आलाय डीप मध्ये. लॉंग ऑफचे खेळाडू वळतात. त्याच्या अगोदर मिड ऑफने त्या बॉलला फील्ड केलं गेलं. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग मध्ये तर बॅटिंग करत असताना आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर या ठिकाणी पूर्ण केला गेलाय आणि या हायेस्ट स्कोरचा विचार केला गेला तर 61 धावसंख्या या ठिकाणी बनवल्या गेल्यात. म्हणजे 62 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजेच जय 11 या टीमला. खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह स्ट्रीमिंग सध्या तरी सुरू आहे. श्री इव्हेंटच्या माध्यमातून चेतन मडवी सध्या तरी अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये. जतीन कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात आणि सेकंड कॅमेऱ्यावरती अविश आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 2 कॅमेरा वर्कर जेव्हा एकत्रित येऊन चांगला काम करतात ना तेव्हा कोणतीही वाहिनी कोणत्याही स्टेजपर्यंत जाऊन कोणत्याही प्रकारचं खरं तर फुटेज हे अपडेटरला देऊ शकतो. कारण प्रॉपर कॅमेरा वर्किंग आहे. ते सातत्याने जेव्हा बॉल डीपमध्ये जातो बॉल हवेमध्ये असतो तेव्हा त्या बॉलला ते कॅचअप करत असतात. सो थँक्यू सो मच. तुम्ही 2 कॅमेरासह खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करतात. नेक्स्ट मॅच देवांश सुपर किंग्स आणि त्याविरोधात BBC 11. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉससाठी या. देवांशी सुपर किंग आणि BBC 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी. देवांशचे कॅप्टन या ठिकाणी नाही एक खेळाडू आहेत. रोहन म्हात्रे, साहिल म्हात्रे, ओम पवार, कुणाल म्हात्रे जास्त व्यस्त असतात. मित्रांनो जर तुम्हाला स्वस्त दरामध्ये खरं तर त्यांची सर्व्हिस हवी असेल तर कुणाल म्हात्रे हे AC रिपेअर करतात.
जर तुम्हाला एसी क्लिनिंग करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. जरूर शुल्क जास्त नाहीये, परंतु नीट नेटकं क्लीन तुम्हाला एसी सर्व्हिस करून नक्कीच ते देतील. मग ते कुणाल मात्रे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. BBC 11 त्यांच्या विरोधात देवांश सुपर किंग या दोन टीम मध्ये आपण आता करणार आहोत टॉस. देवांश कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. BBC 11 रामदास चिकनकर हेही या ठिकाणी आलेले आहेत. आपण विनंती करूयात विकी मडवी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेलेली आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल की या स्पर्धेचं पूर्णपणे श्रेय विकी मडवी आणि त्यांच्या समवेत असणारे खेळाडू त्यांनी उचलले गेलेत. आपण टॉस करत आहोत. देवान सुपर किंग्स त्यांच्या विरोधात BBC 11. कॉल केला गेलाय, काटा आलाय आणि टॉस जिंकलाय. BBC मध्ये तिसऱ्यांदा टॉस जिंकलाय. रामदास चिकनकर यांनी, भास्कर दादा चिकनकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. सो रामदास डिसिजन काय? रामदास बॅटिंग का? रामदास रामू फिल्डिंग. येस, फिल्डिंग करताना पाहायला मिळेल BBC 11. सामन्याला सुरुवात करूयात. 62 धावसंख्येचा टार्गेट, एक मोठं टार्गेट आणि त्या टार्गेट मनी बालगून मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. जगदीश मात्रे बॅट घेऊन आहेत. अर्थातच ते जातील की दुसऱ्या कोणाला पाठवतील आपण पाहूयात. ज्युनियर रवी मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जरूर जातील. त्यांच्या सोबतीला जातील हरेश मात्रे. करूया आपण कमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस. आणि चेंजेस करत असताना मी इन्व्हाइट करतोय आवाज टेनिस क्रिकेटचा, आवाज भिवंडीचा, आवाज सरवलीचा मखमली आवाजाने सेकंड इनिंग मध्ये तुमच्या समोर येत आहेत आमचे जवळचे परम मित्र विशाल पाटील, सबसे कातिल. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. आणि सामना सध्याचा घडीला आपण पाहता सेकंड इनिंगला सुरुवात देखील होईल. गावदेवी 40+ आणि जय 3959 11 ही लढत. आणि लक्ष जे ठेवलं गेलं 62चा टार्गेट. पहिला बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बट पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलने सुरुवात. आणि पाकलं गेलं तर ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची असेल या मॅचमध्ये की लक्ष फार मोठा आहे. त्या दृष्टिकोनातून जो आस्किंग रेट आहे त्याप्रमाणे बॅटिंग होणं या मॅचमध्ये फार आवश्यक आहे टीम गावदेवी 40+ साठी. अगदी पहिल्या षटकापासून आक्रमकरित्या बॅटिंग करावी लागेल. फुल लेंथ बट फिल्डर आहेत मिड विकेटला. इन बिटवीन एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. पहिलं सत्र काय बॅटिंग राखली. स्पेशल आपण योगेश यांचा आवर्जून उल्लेख करूया ज्यांनी इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 28 आणि त्या देखील नॉट आऊट बनवला. ती गोष्ट महत्त्वाची होती की नॉट आऊट राहिले, त्यांची जबरदस्त खेळी राखली. आणि त्याआधी आपण पाहिले की जे ओपनिंगला आले होते निखिल, त्यांनी देखील तब्बल 12 बनवल्या. निहालने देखील 15 बनवल्या. ऑलओव्हर या तिन्ही बॅटर्सचा चांगल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आपण BPL 2024-25चा बाय टीम उच्चांक टोटल पांगला 61 पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला. आणि लक्ष आहे 62 धावांचं. 65 धावा इथे चेस करायच्या आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की सध्याच्या घडीला ही जी सुरुवात आहे थोडी शांत, पण आता वेळ नाही आहे. मोठे फटके खेळावेच लागतील, अदरवाईज या मॅचमध्ये जिवंत राहणं, लढणं या गोष्टी अवघड होऊन जातील. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. लाईन चांगली आहे. डॉट बॉल आणखीन एक येतोय. जे मी सांगितलं की या मॅचमध्ये एका एका चेंडूचं आता महत्त्व जास्त आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ॲज अ बॅटिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला आस्किंग रेटला मेंटेन ठेवायचं आणि ते करण्यासाठी मोठे फटके येणं आवश्यक. आता पायांवरती फुल टॉस, ऑन साईडला फटका, बट आउटफील्डने धोका दिला असंच मी म्हणेन. बॉल फील्ड होतोय तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. धाव फलक या 2 धाव्यांच्या मदतीने
स्कोर कार्ड आता 4 वरती जाऊन पोहोचला. पहिलं सत्र गोलंदाजी क्रमाने फार निराश केलं असंच मी म्हणेन, कारण ज्याप्रमाणे कार्य करायचं होतं आज आपण पार स्कोर पाहिला तर 45-50 होता, पण या मॅचमध्ये पार स्कोर पेक्षा देखील मी म्हणेन 10 ते 15 धावा एक्स्ट्रा बनवल्या. फर्स्ट इनिंगमध्ये टीम जय 3959-11 ने आता देखील पुल केला, फ्रंट फुटवरनं पुल केलं होतं. फोल्डर आहे डीप मिड विकेटला, आता देखील दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. पण सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाहीये. या चेजमध्ये जिवंत राहायचं, मॅच जिंकायची आहे तर मोठे फटके खेळावे लागतील. चला, कोणत्याही प्रकारे टीम मिटिंग होणार नाहीये, त्वरित फिल्डिंग सेट करा विनंती असेल. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन जर आपण पाहिले तर स्कोर कार्ड 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून देखील येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता बनवायचा आहे. 56 धावांची अजून देखील आवश्यकता, 56 अजून देखील बनवायच्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच ही गोष्ट राहिली की मानलं तर सर्व काही शक्य आणि नाही मानले तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही हारता. विश्वास तुम्हाला दाखवावा लागेल त्या गोष्टीवरती, कारण विजय आणि पराभवाच्या मध्यस्थी तुमचा कॉन्फिडन्स लेवल किती आहे तो खऱ्या अर्थाने विजय आणि पराभवाचं अंतर मी म्हणेन फिक्स करतो. पण सध्याच्या घडीला थोडा कॉन्फिडन्स लेवल डाऊन झाला बॅटिंग टीमचा असंच वाटतंय, कारण ज्याप्रमाणे प्रयत्न करायला हवे होते, जो इंटेंट दाखवायला हवा होता तो इंटेंट दाखवला नाहीये. डाऊन द लेग प्रमाण जर आपण इथे पाकलं तर दिशा खराब, अतिरिक्त रन. बघा, अंपायर्स आमचे नवीन आहेत. अंपायर्स समालोचन कक्ष थोडं साईड अँगलला आहे. इथनं एखादा वाईट बॉल, नो बॉल आम्हाला देखील सांगणं फार अवघड आहे. सो जेही असेल तर इशारे तुम्ही आम्हाला नक्कीच करा. अतिरिक्त रन मिळेल. धाव फळक आता 8 वरती, 8 ऑन द बोर्ड. बाउंड्रीज इथे हव्यात आणि त्या देखील सातत्याने हव्यात, ही गोष्ट महत्वाची राहिली. आता देखील बॉडीवरती हा बॉल आदळला, बॉल निर्माण मागे चाललाय, थोडी मिस्टेक झाली, स्लिप झाले फिल्डर पॉईंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत रन्स पूर्ण केल्या जातील. या चेंडूवरती देखील 2, पण सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये, कारण परिस्थितीची डिमांड जी आहे सध्या सगळीला बाउंड्रीज हव्या आहेत. कारण क्रिकेटमध्ये ही देखील गोष्ट महत्वाची राहते की ॲज अ प्लेअर तुम्हाला अकॉर्डिंग टू सिच्युएशन, ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे. आता हा बॉल सोडून दिला आणि दिशा खराब आहे, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. पण आज BPLचा पहिला दिवस आणि फार इव्हेंटफुल राहिला आजचा पहिला दिवस, कारण जितकेही सामने आपण अगदी सकाळपासून पाहिले, मोस्ट ऑफ मॅचेस आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत रंगताना दिसला. काही लास्ट बॉल थ्रिलर देखील आपण पाहिले आणि असं क्रिकेट जेव्हा खेळलं जातं ना, तेव्हा ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील एक वेगळी मजा आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील मॅच पाहण्यासाठी मजा येते. चांगलं क्रिकेट आज प्रत्येकी मी म्हणेन जेही खेळाडू आज BPL मध्ये खेळले प्रत्येकाचा इम्प्रेसिव्ह कार्य राहिला. निर्धाव चेंडू आणि धाव फळक थांबलं 11 वरती आणि या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत येणारे 3 चेंडू. परिस्थिती अशी आहे की येथे तिन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत, कारण आस्किंग रेट देखील आता ऑलमोस्ट जर आपण पाकलं तर 20च्या आसपास जाऊन पोहोचला. लिडिंग एज हवेमध्ये, विकेट किपर आहेत, कॅच पकडली जाईल. बघा, प्रेशर वाढत चाललं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 2च गोष्टी घडणार होत्या, एकतर मोठा फटका येणार होता, एकतर विकेट जाणार होती आणि ते गेली विकेट. धक्का लागला पहिला. लास्ट सीझनला आपण पाहिलं की ISPLला सुरुवात झाली आणि या सीझनमध्ये आपण पाहिलं तर आपल्या जाणकारीनुसार कल्याण डोंबिवलीचे केतन मात्र तब्बल मला वाटतं 17,25,000मध्ये चेन्नई सिंगम्सच्या टीममध्ये खेळणार आहेत. आणि त्याचप्रमाणे यावर्षी कर्जत तालुक्यामधनं आपण पाहिलं की अंडर-19मध्ये साहिल लोंगले देखील श्रीनगर के वीरमध्ये तब्बल 3,25,000मध्ये खेळणार आहे. आणि एकदम छोट्याशा गावामधनं, म्हणजे जे युवा खेळाडू आहेत ना त्यांच्यासाठी फार मोठा प्लॅटफॉर्म आहे, कारण अंडर-19च्या खेळाडूंना देखील प्राधान्य दिलं जात आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बट लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आज व्यावसायिक क्रिकेट पुढे गेला,
आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं खेळ समाप्त 2 ओव्हरचा चर्चा सुरू असेल बट 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 12 वरती जाऊन पोहोचला आणि त्या 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यक असतील रन्स 50. म्हणजे आता रिक्वायर्ड जर आपण पाहिलं तर 25 रन प्रति ओव्हर आता इथे बनवायचे आहेत. फिल्डिंग साईड अतिरिक्त वेळ अजिबात घ्यायचा नाहीये. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करा. 12 मध्ये बनवायचे आहेत 50. गावदेवी 40+ टीम ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या बट आतापर्यंत विजयाचं खातं उघडलंच नाहीये. बघा अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. डॉट बॉल निर्माण सुरुवात या ओव्हरच्या ना समीकरण जे राहिले ना 11 मध्ये आता 50 म्हणजे 11 चेंडूंपैकी किमान 9 चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आणि त्यातपैकी हा समोरच्या दिशेने फटका आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर फायनली चौकार येतोय बॅटर पप्पू म्हात्रे यांच्या बॅटमधनं. मध्ये पाकली आणि लवकरच या क्रीडांगणाची एक नवीन निर्मिती आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण हा फटका देखील तितकाच क्लासिकल आहे. अपीश कळले होते बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर पाठलाग जरूर करतील बट हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार येतो. फटका भरपूर चांगला होता बट आता फार उशीर झाला असंच आपण म्हणूया. नेक्स्ट बॉल आता देखील फुल लेंथ बट मिस्टामिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. विकेट किपर देखील धावले गोलंदाज देखील धावले बट कॅचसाठी अटेम्प्ट झालाच नाहीये. आणि दरम्यान असा प्रकार आपण पाहिलं गेलं तर सध्या घडीला जे धाव फलक आहे 20 धावा स्कोर कार्ड वरती म्हणजे आता फक्त औपचारिकताच बाकी आहेत आणि चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे शेवटचा 1. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि या सामन्यामध्ये आता फक्त हेच पाहणं बाकी आहे की टीम जय 395911 किती रन्सने हा सामना जिंकेल. स्विच हिट खेळायचा होता आणि आवाज तर साऊंड तर आलाच होता. बॅटचा संपर्क होता. कॅच देखील इथे पकडली गेली सफलतामुळे धक्का लागला आणखीन एक आणि खेळ आता शिल्लक आहे या सामन्यामध्ये येणारा 6 चेंडूंचा खेळ इथे उर्वरित आहे आणि आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 42 धाब्यांची. आणि 42 धावांची आवश्यकता आणि जे मी सांगितलं की या सामन्यामध्ये फक्त आता एकच गोष्ट पाहणं राहिलेलं आहे की किती रन्सने इथे हा सामना आपल्याला जिंकताना दिसेल. टीम जय 395911 थोडी मिसफील्ड देखील झाली लॉंग ऑनला बट जास्त काही नुकसान होणार नाहीये. एक सिंगल रनच दरम्यान इथे मिळेल आणि यापुढील जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी करतायत साजन आहेत आणि आमच्यापर्यंत माहिती आली की प्रत्येक मॅचला ॲक्शन चेंज होत आहे. कधी रबाडा दिसत आहेत कधी बुमरा दिसत आहेत. नेक्स्ट मॅचला कदाचित डेल स्टेन देखील दिसू शकत आहेत.
नेक्स्ट बॉल आणि आता हा फुल टॉस बॉल हवेमध्ये बट बॉल मागे चालला लॉंग लेग क्षेत्रापलीकडे हा चेंडू निघून जातोय आणि दरम्यान पहा जेव्हा नशीब खराब असतात ना तुम्ही काही चांगलं जरी केलं ना तरी सुद्धा ते विपरीत जातं आणि तेच पाहायला मिळालं आज नशिबाची साथ तर सोडून द्या कारण पाकलं गेलं तर एकदाही असं वाटलं नाही या मॅचमध्ये की गावदेवी 40+ टीम मॅचमध्ये पुढे आहे किंवा मॅच बॅलन्स आहे असं काही पाहायला मिळालंच नाहीये बॉल हवेमध्ये आहे बट कोणताही फिल्डर मिड ऑनला नव्हता बट आता मिड विकेटचे फिल्डर येतात बॉल फील्ड करण्याकरिता तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव फडक 24 आणि आता फायनली ऍक्शन मध्ये चेंजेस आणि हा बॉल दरम्यान हुक केला लॉंग लेग क्षेत्राकडे हा चेंडू चाललाय कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर 4 धावा दरम्यान इथे मिळतील खऱ्या अर्थाने ही जी ऍक्शन पागली ना त्यानंतर 2013 IPL ची आठवण झाली मुंबई इंडियन्स आणि RCBची प्रथमतः जसप्रीत बुमराह जेव्हा खेळले होते आणि पहिली विकेट विराट कोहलीची घेतली होती ते देखील आठवतं आणि तेव्हा अशीच काही ऍक्शन होती बट हा फटका हवेमध्ये आहे आणि मिसफिल्ड देखील झाली असं वाटलं की झेलची शक्यता होऊ शकते का अशा प्रकारे दरम्यान सामना समाप्त इथे झाला आणि सामना अगदी सहजरित्या जिंकला टीम जय 3959 ने प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 28 धावा ज्यांनी नॉट आउट बनवला तोच योगेश